खामगाव शहरात गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन छेडलं आहे। घरगुती आणि व्यावसायिक गॅस तुटवडा, वाढलेला काळा बाजार आणि यामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय कार्यालय समोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलं। जे नोटा आहेत म्हणजे ज्या नवीन नोटा निघालेल्या होत्या तेव्हा त्या नोटा यांच्या घरामध्ये, एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये, एका उद्योगपतीच्या घरामध्ये, तेव्हा नरेंद्र अशा पद्धतीचा आता आपला आवाज हा शासनापर्यंत आपला आहे, तरी सर्वांनी सावध असावं, सर्वांना विनंती करतो। सरकार इथं स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण पेट्रोल पंपाच्या बाजूला पैशाचं जे काही चलन होतं ते चलनामध्ये बदल केलं। काय केलं बदल? सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही शिथिल करण्यात यावी, काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई करण्यात यावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावे, सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे।